आणि त्या चर्चा बैठकीचं संचालन करणारी दुर्गाबाई पखाले यांना सुद्धा माझा नमस्कार. ही चर्चा बैठक 4 तत्व 3 शब्द आणि 5 नियम शेवकार घडलेले अनुभव या विषयावर सुरू आहे. मला मार्गदर्शन करण्यास आमंत्रित केलं, मी सर्वांचा आभारी आहे. बाबांनी आपल्याला कोण्या भगवंताची ओळख दिली? आजपर्यंत कोणी भगवंत पाहिला नाही, फक्त बाबाला ओळख झाली भगवंताची. त्या ओळखीसाठी 2 वर्ष बाबाला हनुमानजीचं स्मरण करावं लागलं, हनुमानजीची विधी करावं लागली. पुण्या भगवंताची प्राप्ती केली बाबानं. जिसने विश्व को बनाया उसको ना तन और काया और वो एक ही भगवान सब में समाया. त्या भगवंताची बाबानं आपल्याला ओळख दिली. बाबावर दुःख होते, बाबांनी आपल्या परिवाराचे दुःख दूर केले आणि नंतर विचार केला की माझ्यासारखे दुःखी कष्टी लोक या जगामध्ये कितीतरी आहेत, त्यांना या मार्गाचा लाभ झाला पाहिजे. बाबा लोभी नव्हते. बाबांनी या दुःखी कष्टी लोकांचा विचार केला आणि फुकटामध्ये हे कृपा वाटून दिलेली आहे. पहिले या मार्गामध्ये कोणी यायला तयार नव्हते, कारण की या दुःखी लोकांचा मार्ग आहे, सुखी लोकांचा मार्ग नाही. आजपर्यंत जे बी आले असतील ते दुःखीच लोक आले. मग दुःख कोणतंही असो, शारीरिक असो, भूतबाध्याचं असो, काही वाईट व्यसनाचं असो. मग आपण या मार्गाच्या अगोदर जो लोहा लोखंड म्हणते, 3 टप्पर लोहा लोखंड जम चालला होता आपल्यावर, ते कबाड 3 टप्पर लोहा लोखंड एक जसं कबाडीवाले त्याला आपण विकतो अशा प्रकारचे आपण झालेले होतो. परंतु या मार्गाचा एक सेवक मिळाला प्रत्येकाला. त्या सेवकाच्या माध्यमातून आपण या मार्गामध्ये प्रवेश केला. या मार्गाची शिकवण कशी आहे? 50 वर्षाचा सेवक असन, 20 वर्षाचा सेवक असन किंवा आता वचनबद्ध झालेला सेवक असन, सर्वाला शिकवण सारखी आहे. जुना असो चाहे नवीन असो, परंतु त्याचं पालन, त्या नियमाने चालण्याचं कर्तव्य आपलं आहे. 4 तत्व भगवंताशी संबंध जुळून राहण्यासाठी 4 तत्व जे आहेत की नाही, ते भगवंतासोबत आपला संबंध जुळून राहिला पाहिजे, यासाठी 4 तत्व आहेत. आणि 3 शब्द, 3 शब्दामध्ये जो चालत असन, खरं बोला, खोटं बोला नको, व्यवहार खरा करा, खोटा करा नको. हो, तर 3 शब्दामध्ये ह्या मार्ग आपण उंचावर जाऊ शकतो. 4 तत्व आणि 3 शब्द हे बाबानं जोपर्यंत विधी केली त्या विधीमध्ये निर्माण केले. हे 5 नियम जे आहे नंतरचे आहेत. कसे? सेवकाची संख्या वाढली. शेवक तेव्हा जुवाई खेळत होते, सट्टाई लावत होते, पटाकी फोड बी लावत होती, कोंबड्याच्या बाजारामध्ये शर्यती बी लावत होती. जेव्हा ह्या सेवकीनी बाबाकडे गेल्या, बाबा म्हणे दुःख दूर झालं, भूत बाधा गेली, पण ह्या वाईट व्यसनामध्ये पैसा घेऊन राहिला तर आमचं जीवन मान उंचावर कसे? म्हणून बाबानं हे 5 नियम नंतर केले. हा मार्ग चांगला आहे, चालन वागण आणि त्याच्यासाठी चांगला आहे. बाबांनी सांगलं या मार्गावर चालणारे 100मधून 30-70 शिरपण नावाचे घराले पाठी लागली आहे. त्याला का हा मार्ग चांगला आहे, टायमिंग नाही आहे, मार्ग अनुभव खूप आहे. अनुभवाला काही कारण आहे या मार्गामध्ये. म्हणून मी सर्व दुःखी कष्टी लोकांना हे इच्छितो, त्यावेळेस भूतबाधा होती, आता हे घ्या. आता भूतबाधा कुठं गेली हो? दैत नाही, ठोकण्या नाही, भूत नाही, खेत नाही. आणि त्यावेळेस आपण या मार्गाच्या अगोदर होता. तर माझं 72 वर्षाचं वय चालू आहे. मी ह्या मार्गामध्ये 2002 मध्ये 28/12/2002 ला मार्गात आलो. मी
निर्व्यसनी, शुद्ध शाकाहारी आणि पहिलेपासून माझ्यावर साधू संतांचे बोल होते. परिवाराचा विचार झाला या मार्गात येऊन घेऊन टाकून का उद्या नाही आजच घेऊन टाक. जेव्हा नियमावली भेटली मला वचनबद्ध झाल्यावर तेव्हा म्हणलं हे तर माझ्याजवळ पहिलेच आहे. कारण की तुकडोजी महाराजाचा श्लोक होता, भगवान मेरे पास है मैं सदा भगवान का, भगवान के मंदिर में दीपक जले ज्ञान का, माया उसी का खेल है सब जीव उसमें खेलते और छाया उसी की छारे सब आनंद में डोलते. 10 वर्षापासून हृदयामध्ये उतरवला. या मार्गात 2002 म्हणजे 28 तारखेला आलो 12व्या महिन्यात. पण त्याच्या अगोदर ना मी कोण्या तीर्थाला गेलो ना कोण्या मंदिरात गेलो, आचारात विचारात उतरलो. मग मी ह्या मार्गात आल्यावर सर्व सुख समाधान मिळालेलं आहे. कसं मिळालं? कार्य जसे कराल तसं मिळते. त्याचा फायदा मा मुलाला झाला. एक मुलगा डॉक्टर, एक मुलगा स्टेट बँक मध्ये, एक सून सरकारी दवाखान्यामध्ये. कोणाला फायदा झाला? मुलाईले. म्हणून संतांना म्हणलाय, जसे ज्याचे कर्म तसे फळ येती आणि वडण लागती सत्यानाश. दुष्कर्म तुम्ही अजिबात टाळा, पुढे नाही धोका तुमच्या मुलाबाळा. एवढंच बोलून मी इथं मार्गदर्शन समाप्त करतो. सर्वांना माझा एक नमस्कार.